सातारा जिल्ह्यातील आंबवडे चौक येथील बॅनर आमदार महेश शिंदे समर्थकांनी फाडलाय। या बॅनरवरून पुन्हा एकदा आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यात वाद होण्याची चिन्हे आहेत। आंबवडे चौक आणि अन्य बऱ्याच ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरमुळे दोन्ही आमदारांमध्ये आता वाद होण्याची चिन्ह दिसून येत आहेत। या बॅनरवरील मजकुराने आमदार महेश शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले। त्यांनी आंबवडे चौकात लावलेला बॅनर फाडलाय। तर हे बॅनर कोण लावत आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न आमदार महेश शिंदे समर्थक करताना दिसून येत आहेत। तर निवडणुकीच्या तोंडावर शिंदे विरुद्ध शिंदे असं घमासान होण्याची दाट चिन्ह दिसून येत आहेत। प्रतिनिधी मुकुंदराज काकडे, न्यूज टुडे 24 सातारा। जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, आज एक अपेक्षित असं वातावरण तयार झालेलं आहे। कारण महिलांना आज प्रत्येक महिलांच्या खात्यावरती 3-3 हजार आलेले आहेत आणि ह्यामुळे काही लोकांना विकृती सुचते आणि ह्या विकृतीपायी आमच्या आमदार साहेबांना कसं बदनाम करता येईल याचं त्यांनी एक प्रकारे षडयंत्र रचलेलं आहे। एकतर मागच्या जे आमदार होते कोरेगावचे, त्यांना जो काही सपाटून पराभव मिळालेला आहे तो त्यांच्या मनावरती एवढा लागलेला आहे की त्यांनी असं ठरवलंय की आमदार महेश शिंदेंना कामही करून द्यायचं नाही आणि त्यांना बदनामही करायचं। आता या बदनामीच्या गटामध्ये हे असे जिंजोर म्हणजे चिट्टूपुट्टूचे खेळ म्हणतात ना, हे अशा पद्धतीचे खेळ त्यांनी चालवले आहेत। जसं काय एखादा बॅनर एखाद्या नाक्यावर लावायचा आणि त्याच्यातनं काय बदनामी, हे पोराटोरांचं काम असतं, हे आमदाराला शोभत नाही। त्याच्यामुळं त्या आमदारांनी ही पोराटोरीची कामं बंद करावीत, चांगल्या विकासाचं काम करावं, एवढंच आमचं मत आहे। आमचे आमदार साहेब आहेत, त्यांचा विजय होणार, ह्या पुढे पण होणार आहे आणि याच्या आधी पण होत आलेला आहे। त्यांचा विजयाचा वारू हा चौफेर उधळणार आहे आणि त्याचा गुलाल हा प्रत्येकाच्या माथी असणार आहे येणाऱ्या काळात, तुम्ही बघाल। आणि माझं एवढंच मत आहे की यश हे कामातनं दाखवावं। शिवसेना उपतालुका अध्यक्ष चंद्रकांत पवार बोलत आहे। आज रात्री आपल्या आंबवडे चौकात विरोधकांनी आमदार महेश शिंदे यांच्या व लहान स्वरूपात जे वाक्य लिहिलेले आहे बॅनर लावून, त्याचा आम्ही निषेध करतो। आमदार साहेब असे नेहमीच महेश शिंदे चांगले विकासाची कामं करतात आणि विरोधकांना ती पाहत नाही। त्याच्यामुळे हा असा गालबोट लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तो केविलवाना ते आम्ही हाणून पाडलेला आहे आणि आत्ता पोलीस स्टेशनला आम्ही त्याचे निवेदन दिलेले आहे।